आणि पगारातून ठराविक रक्कम आपोआप दुसऱ्या खात्यात जाईल असं काहीतरी करणं म्हणजे बचत सोपी करणं. अशा काही योजना असतात. थोडी माहिती घेतली तर तुम्हाला नक्कीच बचत सोपी करण्याचे खूप मार्ग मिळतील. 5वी गोष्ट आहे वस्तूंची मोजणी. जेव्हा आपण खर्च करण्याच्या वाटा अवघड करतो ना, तेव्हा हळूहळू आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव व्हायला लागते. आपल्याला दिसायला लागतं की आपण किती गोष्टींनी वेढलेले आहोत. खूप वेळेला आपल्याला गरज नसताना आपण वस्तू घेतो, कारण आपल्याला आठवतच नाही की आपल्याकडे तशाच पद्धतीचं आधीच काहीतरी आहे. म्हणूनच कधीतरी आपल्या साड्या, कपडे, किचनची भांडी किंवा कपाटातल्या वस्तू ह्यांच्यावर नजर फिरवून बघा. जेव्हा आपलं घरातल्या गोष्टींवर लक्ष असतं किंवा घरात आपला हात नेहमी फिरत असतो, तेव्हा आपल्याला आपल्या हव्यासाची जाणीव होत राहते. एका मर्यादेपेक्षा जास्त वस्तू झाल्या की त्या सांभाळण्याचा सुद्धा ताण येतो, हे विसरून चालणार नाही. वातावरणातली ही गर्दी कमी झाली ना की मग पैशाची बचत व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच जेव्हा आपण घरामध्ये आहे ते बघत राहतो, ते आपल्या डोळ्यासमोर असतं, तेव्हा नवीन वस्तू घेताना आपोआपच कंट्रोल येतो.